कशा रीतीनं ती रूप घेते आहे. आता अशाच प्रकारे चांगलं रूप जे आहे ह्या तीर्थस्थानाला आपण देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि कुंभमेळा येतोय, त्याच्या अगोदर सगळं काम व्हावं चांगल्या पद्धतीनं असा आमचा प्रयत्न राहील. आपण आपल्या भाषणात भैयाजींचं कौतुक केलं. आपण म्हणतात की मतदारसंघापुरते हे लोक मर्यादित नाही. ते खरं आहे ना. ही सगळी आता ते मध्य प्रदेशमध्ये राहायला आहेत, बरोबर की नाही, इंदोरला आहेत, आणखीन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी आहेत. आणि RSSच्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या शाखा सर्व भारतभर आहेत, कदाचित भारताच्या बाहेर सुद्धा काही आहेत, त्याचे ते त्या संस्थेचे ते जे अनेक जे काही 2, 4, 5, 10 प्रमुख असतील त्यातले प्रमुख आहेत ते. आणि ते आयुष्यभर त्या कामाला त्यांनी ते वाहून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव जे आहे भारतभर आणि जिथे जिथे RSSला मानणारे किंवा RSS संस्थांना हे नाव माहिती आहे. त्यामुळे मी ते सांगितलं की हे फक्त एका माझ्यासारखं आम्ही आपलं एका मतदारसंघ किंवा जिल्हा असं काही नाही किंवा राज्यापुरतं सुद्धा नाही, हे अनेक ठिकाणी माहीत असलेलं नाव आहे. जोशी साहेबांनी असंही म्हटलं की आपण एक मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि या सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे. आता त्यांनी जे आहे माझ्याबद्दल थोडे चांगले शब्द त्यांनी बोलले, मी त्यांचा आभारी आहे. धुळ्यात अमित शहाची भेट झालेली होती. आज भैय्यूजी देखील भेटलेले आहेत. राम पावणार असं वाटतं की राम भक्त देखील म्हटले. आता हो, त्या प्रभू रामचंद्रावर आपण नाशिक आपला हक्कच आहे त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा. तर राम का नाही पावणार आपल्याला? काय साहेब, संजय राऊत यांनी आज सकाळी पवारांवर टीका केलेली आहे. ते म्हटले की राज्यांचा त्यांनी सत्कार केला पवार साहेबांनी दिल्लीमध्ये, तर त्याच्यावरनं त्यांनी खूप हल्लाबोल केला की ही एक प्रकारे म्हणजे अमित शहांचाच पवारांनी सत्कार केलेला आहे. कोणाचा? अमित शहा, एकनाथ शिंदेचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार त्यांनी केला. आणि ज्यांनी राज्यातलं सरकार पाडलं त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे असंही ते म्हणताय. असं आहे ना, इंडिया नावाचं जे काही संघटन आहे काय, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेस हे सगळे एकत्रित संघटना एकमेकाच्या बद्दल काय बोलले त्याच्यावर मी काय बोलणं बरोबर नाही ना, आहे की नाही. पण जे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे साहेब, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन होतं आहे त्या ठिकाणी देखील तिथे दलाली सुरू आहे सर्व, आणि शरद पवारांनी तिथे दलाली करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला, हे दुर्दैव आहे असं पण म्हटलंय त्यांनी. आपल्यालाही अनुभव आहे. मी ते काय ऐकलं नाही काय, आणि ज्याने काय ऐकलं असेल ते काय त्याच्यावर प्रतिक्रिया देतील. मला काही कल्पना नाही आहे त्याचं काय. साहेब, रायगड नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही अशातच काल अजितदादांनी ऑनलाईन बैठक ही घेतलेली आहे. कधी ठरणार पालकमंत्री नाशिक? ते अजितदादांना आणि शिंदे साहेबांना आणि मुख्य म्हणजे फडणवीस साहेबांना विचारणार. आता मला काय विचारणार? मी एक आमदार आहे. जेवढं इतर आमदारांना माहिती तेवढंच मला माहिती आहे, जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मला माहिती आहे. आपल्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत, 7 आमदार सर्वाधिक आपले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आपले आहेत राष्ट्रवादीचे. तुम्ही आपला दावा आहे का कोकणे साहेबांकडे? मला माहिती नाही दावा आहे की नाही ते पण मला माहिती नाही. दावा आहे की नाही तेही माहिती नाही, वादा आहे की नाही ते पण माहिती नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे, नाराजी व्यक्त करता येते. काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर? कुजबूज म्हटल्यानंतर ती जी आहे भिंती आड वगैरे किंवा आपसात होते, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही. कुजबूजच आहे ती. संजय राऊत एक खासदार आहेत आणि साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरलेलं असताना अशा स्वरूपाची टीका करणं आपल्याला योग्य वाटतं का? म्हणजे ते पवार साहेब असो किंवा साहित्य संमेलनाचा विषय असो. मला सांगा, अरे संजय राऊत जे आहे अनेक वर्ष खासदार आहेत, एका मोठ्या पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत आणि एका मोठ्या वर्तमानपत्राचे सुद्धा ते कार्यकारी संपादक आहेत. त्यांना मी सांगावं किंवा त्यांच्यावर मी टिप्पणी करावी असं मला वाटत नाही. काय आता ते तेवढं मला तर थोडा बरं होईल. छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया होती. आणि एकंदरीतच संजय राऊतांनी शरद पवारांवर जी टीका केली त्या संदर्भात भुजबळांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. संजय राऊत हे मोठे आहेत, ते पत्रकार आहेत, एक मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही असं भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.